आपल्या हक्काचं व्यासपीठ। सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसच्या पॅनलनं दणदणीत यश संपादन केलं। या यशाबद्दल विजयी सभा मलकापूर इथं नुकतीच पार पडली। कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप यांचं आपल्याला विनंती, आपण बसून घ्या, बसायला जागा आहे। स्टेजवर यावं त्याला विनंती करतो। त्या ठिकाणी इलेक्शन होत असताना काही गोष्टी शब्द जे निघालेले आहेत, वरदहस्त सदैव बाबांचा राहणार मस्तकी, वरदहस्त सदैव राहणार बाबा। भाऊचा जे आडनाव आहे शिंदे, त्या भाऊच्या भामधून जे शब्द निघालेले आहेत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पाईक आपण सर्व पताका हाताने जनता कुठल्याही पैशाच्या प्रबोधनाला बळी न पडता त्या जनतेनं मलकापूरच्या पहिल्याच नगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये मुल्ला यांचा सत्कार, राजाभाऊ पाटील वंडाळकर यांनी त्यांचा सत्कार, जयवंतराव जगताप बंडानाना त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। कमल आनंदराव कुराडे यांचा, शकुंतला विठ्ठल शिंगण यांचा सत्कार आणि त्यांचा सत्कार करावा। जयवंतराव जगताप बंडानाना विलास चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होतोय। कमल आनंदराव कुराडे यांचा, आज साताऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेस कमिटीमध्ये पूर्वीचे दिवस आल्यासारखे वाटत होते आणि खरोखर काँग्रेसला नवसंजीवनी मिळालेली आहे। निश्चितपणे काँग्रेसची वाटचाल धुरंधर आहे। काँग्रेस पक्षाचा चांगले दिवस काँग्रेसच आणणार आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा। निवडणूक संपली आहे, त्यामुळे निवडणुकीतील कटुताही संपली आहे। यापुढे निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण मनोहर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य राहू अशी मी ग्वाही देते। मलकापूर शहराची पहिली थेट नगराध्यक्षा म्हणून मला मिळालेला हा बहुमान त्या व्यासपीठावरील मान्यवरांसह तुम्हा सर्वांचा सन्मान आहे। मलकापूरचा देशभर असलेला नावलौकिक जगभर नेण्यासाठी आम्ही कष्ट घेऊ। दुसरा मुद्दा आपला आहे नवीन प्रशासकीय इमारत। आपण जाहीरनाम्यात आश्वासन दिले, आज 3 ठिकाणून आपला कारभार चालतो। दक्षिण नगरला एक कार्यालय, मुख्य कार्यालय विश्राम नगरला, यशव सोसायटीमध्ये आहे, आकाश नगरला आहे। 50,000 स्क्वेअर फूटचं संसद भवनच्या धर्तीवर बाबा आपण जी जागा तुम्ही मलकापूर नगर परिषदेला मिळवून दिली, ती जागा मिळण्याकरता काही माणसं जागा सोडून तिकडे गेली। आपल्याला मलादेवी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आनंदराव चव्हाण विद्यालय, प्रेमराताई चव्हाण कन्या शाळा ही संस्था जळगाव तात्या आहेत आमच्या इथं, तात्या आहेत ना, हा भास्करराव शिंदे प्रेमराताई चव्हाण काकीने उभी केली, त्याला ग्रँड म्हणून दिली। परंतु ती संस्था स्वतःच्या घशात गाठले ते अशोकराव थोरात।
पाहिजे होती, ते भाजपमध्ये गेले. चंद्रकांत दादांच्या बैठक झाली की निम्मी जागा तुम्हाला आम्ही देतो, तुम्ही आमचं काम करा. काल ते भाषणात म्हणले यांची आघाडी झाली, आभार मानाय सभा कुठे घेतली. आतिश मंगल कार्य बाबांचं माणसं 50 बसतात, 50 माणसं समोर आभार मानायची. तिथं वक्तव्य करता तुम्ही उदयशे दादांच्या बद्दल, राजाभाऊंच्या बद्दल. तुम्ही अजून मनोहर शिंदेला ओळखलं नाही. 2008 सालापासून काम करतो मी इथं नगरपंचायत परिषदेला. 7-8 बहुमत होतं. प्रत्येक वर्षी आपण नगराध्यक्ष बदलला, सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन मलकापूरचा आराखडा केला. राजाबाई या ठिकाणी आहेत. राज्यातल्या सर्व नगरपालिकांना एका क्लिकवर अनुदान खात्यावर जमा होतं. कोराचे घेऊन येणार होते. आता एक काम करा, तुम्ही कोराचे घेऊन या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचा. खरं तुम्हाला काही देण्याची नाही मनाची, मी म्हणणार नाही. आणि खरंच मलकापूरला मदत करायची इच्छा असेल तर पांडुरंगासमोर उभं राहा, मनात विचार करा आणि मलकापूरचं देश 5.5 कोटीचं देणे त्याचा चेक तुम्ही घेऊन या. मी स्वतः हार घेऊन तुमच्या समोर. सत्तेचा वापर, सत्तेतून निर्माण झालेल्या पैशाचा वापर आणि त्यातून आलेली त्यांना, आता महिला मंडळीत असल्यामुळे तो वापरत नाही, त्याच्यापेक्षा वेगळा शब्द आहे, नंतर बोलू, तोच योग्य ठरतो, दुसरा नाही. आणि यातून समाजाला नागवायचं आणि विशेषतः तरुणांना. मित्रांनो, मी एवढ्यासाठी या गोष्टीवरती भर देतो, जसं निवडणुकीत मी भर देत होतो की नगराध्यक्षाला प्रथम क्रमांकाने मतदान करा. त्याचं कारण हे होतं की त्यांचा डाव तो होता की पैशाच्या वापरापुढं ही पहिली नगराध्यक्ष पदाची सीट काढून घ्यायची, मग तुमची खाली सत्ता आली तरी काय उपयोग आहे. जसं म्हणतात ना की नाक नसलं किंवा नक्क जर का असलं तर नथ घालता येत नाही. तो प्रकार तुमचा आमचा करणार होते आणि तो वेळीच आपण तिची जाणीव आपल्याला झाली आणि सावध होऊन आपण आपलं कामकाज चालू केलं. माणसांना प्रबोधन करत माणसांची मन वळवत गेलो. पण ही माणसं तसं करत नाही. हे प्रबोधना ह्यांच्यापासून कोसो दूर आहेत. कारण चव्हाण साहेबांची जी संस्कृती आहे ती हेच सांगते की लोकशाहीमध्ये निवडणुका हे प्रबोधनाचं काम करते. पण ही माणसं लोकशाहीमध्ये निवडणुका हे माणसाला गुलाम करण्यासाठी वापरतात. ही आजपर्यंतची त्यांची संस्कृती आहे. कारण गेली 40-50 वर्ष सातत्यानं काकांनी याच प्रवृत्ती विरुद्ध लढा देत गेले. सामान्य माणसाला ताटमानेनं उभं केलं आणि त्याला त्यांच्याबरोबर लढायला शिकवलं. म्हणून तर सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. सर्वसामान्य माणूस सत्तेच्या केंद्रस्थानामध्ये घेऊन जाता आला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब 1962 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्या काळात त्यांनी या कराडचा नावलौकिक वाढवला. 50 वर्षानंतर पृथ्वीराज बाबांना पंतप्रधान कार्यालय मंत्री असताना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी पद दिलं. आणि त्यांनी आल्यानंतर खऱ्या अर्थानं ते विस्तारानं बोलतील. कारण का 91, 96, 98 मध्ये याच कराड लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी पृथ्वीराज बाबांना निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. पण ज्या वेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने आमच्यासारख्या अनेक व्यासपीठावर मनोहर भाऊ असेल आणि सर्व मंडळी असो, अजित आप्पा असो, हिंदूराव बापू असो, या सर्वांना रणजितसिंह काय मकान मंत्र दिला असेल. या सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी खूप काही काँग्रेस पक्षाला दिले, माझ्या कुटुंबाला दिलेला आहे. आणि ही संधी असते. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर संधी आलेली आहे.
नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे, ग्रामपंचायत कोणाची आहे, पंचायत समिती कोणाच्या ताब्यात आहे, याही पेक्षा प्रत्येक गावामध्ये विकास झाला पाहिजे या भावनेनं पृथ्वीराज बाबांनी 1800 कोटी रुपये या दक्षिण मतदारसंघामध्ये छप्पर फाडके निधी दिला. त्याच पद्धतीने मलकापूरमध्ये सुद्धा निधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागितले आणि ते सगळ्यांनी, खास करून माता भगिनी असतील, आपण सगळ्यांनी ते आशीर्वाद मनोज भाऊन त्यांच्या पॅनलच्या पाठीशी उभे केले. आणि बघता बघता मी सांगितलं होतं की मलकापूरच्या नादाला लागू नका. मनोज भाऊच्या रूपानं आमचा हनुमान तुमची पैशाची लंका जाण्याशिवाय राहणार नाही. जाताना सांगू मी सांगितलं होतं की पैशाचा माल आणि पैशाची मस्ती ज्या रावणानं परमेश्वराला देवाला पराभूत केलं त्याला सुद्धा ती मस्ती आली. तेव्हा वानरानं लंका झाली, ते सीतेच्या नादाला लागलं होतं. म्हणून मी सांगितलं होतं मलकापूरच्या नादाला लागू नका. मलकापूर तुमचं घात करेल. त्या परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आली. या ठिकाणी अनेक गोष्टीची चर्चा झाली. अनेक लोक या ठिकाणी आली. निवडणुकीच्या प्रचारामध्ये आदरणीय बाबांनी मुख्यमंत्री असताना या घरांसाठी काय केलं, या मलकापूरसाठी काय केलं हे सांगण्यासाठी कुठल्या बाजार बघण्याची गरज नाही. इथली जनता जाणते, अख्खा महाराज जाणतो, मलकापूरची लोक जाणतात की या कराडसाठी या आदरणीय पृथ्वीराज बाबांनी काय केलं. मी जाहीर सांगेन, मग कोल्हापूरचे नेते असतील किंवा तुमच्या कृष्णा हॉस्पिटलमधले नेते असतील, जर बाबांनी केलेल्या रस्त्यावर चालायचं नाही असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला कराडमधल्या 1 इंच जमिनीवर सुद्धा चालता येणार नाही, फिरता येणार नाही, गाडीचं चाक फिरता येणार नाही. सायरनचा विषयच नाही ना, पुन्हा सायरनचा उपयोगच होणार नाही. आता आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचं सरकार आणायला लागेल आणि त्या सरकारमध्ये आदरणीय पृथ्वीराज बाबा पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला लागतील. भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल. यशवंतराव चव्हाणांची भूमी आहे, प्रेमला ताईंच्या काकींची ही भूमी आहे. या भूमीमध्ये असली प्रवृत्ती येता कामा नये एवढीच विनंती या निमित्तानं मी करणार आहे. खूप उशीर झाला, बाबांना बोलायचं आहे, पण एवढं जाता जाता सांगेन, मलकापूरवाल्यांना मनापासून धन्यवाद देईन. आपण जो मलकापूरकरांनी जो पाठिंबा मनोज भाऊंच्या पॅनलच्या पाठीशी उभा केला, म्हणून आज आपण हा एवढा मोठा विजय उत्सव साजरा करतोय. मलकापूरची लोकसंख्या झपाट्यानं वाढली, पण त्या झपाट्यानं लोकसंख्या वाढली त्याच गतीनं नागरी सुविधा देखील या ठिकाणी तयार होत गेल्या. वाढत्या संख्येला लोकसंख्येला मीटरनं पाणी पुरवण्याची योजना वाढत गेली. भुयारी गटाची योजना अंमलात आणली. घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणारी ही मला वाटतं इतकी महाराष्ट्रातली नवीन नगरपंचायत असलेल्या नगरपंचायतीने केली, मला वाटतं पहिलीच नगरपंचायत असेल. विद्यार्थिनीकरिता सुविधा, मुलगी जन्माली की तिच्या नावावर पैसे, सोलर सिटी आणि 3 ठिकाणी विखुरलेले गाव, त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये त्या गावच्या नेतृत्व करणाऱ्या सगळ्या मागच्या नगरपंचायतीच्या सदस्यांनी कामगिरी करून टाकली. त्याचं हे फळ आहे. त्यामुळं आज मतदारांनी तुम्हाला पुन्हा आशीर्वाद दिलेला आहे. कारण तुमच्या जाहीरनाम्यावर तुमच्या आश्वासनावर लोकांनी विश्वास ठेवला. जरी लोकांना फसवून निवडणुका जिंकल्या, सोनेरी स्वप्न दाखवली, 800 सांगितलं, 15 लाख सांगितलं, आणखी काय काय स्वप्न दाखवली, ती आता सगळी स्वप्न फोल झालेली आहेत.